हा कार्यक्रम फार चांगला आपण आयोजित केलेला आहे आणि असं या परिस्थितीमध्ये सांगितलं भाऊसाहेबांनी की मतदान फार चांगल्या प्रकारे होतोय परंतु उपस्थिती नसायची. परंतु मी आपल्याला सांगतो ज्या गावात शुद्ध माणसे असतील चांगले संस्कार होत राहतात अशा गावामध्ये असा जबरदस्त असतो. कारण केलेल्या कामाचं कौतुक करण्याची ताकद सुद्धा ज्याच्या मनामध्ये असते तो कुराणी म्हटला जातो किंवा ग्रामस्थ म्हटला जातो. कारण मात्र कामापुरतं येणारे काम झाल्यानंतर पुन्हा परत जाणं हे बरोबर नाही. कारण कौतुक करणं म्हणजे पण त्याचा विरोधक असू द्या थोडंफार मतभेदक असू द्या परंतु एखाद्या आमदाराचं बाळराजाचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो. आपली नाव घेतलं परंतु आवर्जून उपस्थिती भीमाचे मालसरच्या लगी संभाजीराजे महाराज त्यावर उपस्थिती घेतली पण त्याचं आवर्जून कौतुक करणं गरजेचं आहे. स्थानिक राजकारणामध्ये थोडेफार मतभेद असतात कारखान्यामध्ये मतभेद असतात परंतु आपल्या गावाचा पंचकृषीचा विकास होत असताना या पद्धतीचं कौतुक करणं गरजेचं राहतं. या उद्देशाने सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. पांढरे सरांनी सगळी नावं वाचून दाखवली. मी वाचतो योग्य वाटत नाही परंतु थोडीफार 4-2 कामं त्याच्यामध्ये मी वाचून टाकली. सर्वात महत्वाचा दिवाळीचा प्रश्न म्हणजे बेगमपूर मोहोळ आणि मोहोळ ते वायला हा रस्ता 415 कोटी रुपये मंजुरीचा रस्ता हा याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. मी कालच मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी जी फाईल आहे संबंधित मंत्री म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे गेलेले त्यांची सही झाल्यानंतर येऊन आत्मविभाग त्यांना तात्काळ मंजुरी दिली जाईल. सर्व प्रक्रिया पार पाडून आपण लवकरात लवकर म्हणजे एक 8 ते 10 दिवसामध्ये त्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर दिली जाईल. त्याच्यानंतर याच्याबरोबर आपण जो आता नारळ फोडण्याचे 10 कोटीचे काम असेल परंतु सातपुते साहेब किंवा पाटोचे शिवाजीराजे सर्वजण तुम्ही काळजी करू नका. पाठीमागे पाटपूर पर्यंत आणि पुढं विरवड्याकडे गोटेवाडी विरवडे जाणार असतात या कामासाठी सुद्धा आपण 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि ते 30 तारखेपर्यंत कामाची वर्क ऑर्डर होऊन जाईल. म्हणजे तो पूर्ण रस्ता 20 कोटी रुपये टाकलेले. त्याचबरोबर छोटी मोठी 4-2 कामं आपण याला सांगणार नाही कारण सर्व मानवतांनी वाचून दाखवलेलीच आहे. आपण गावातले अंतर्गत रस्त्यासाठी सुद्धा वापरता 10 लाख रुपये प्रांतात पाठातून दिलेले. त्याच्यानंतर आपण अल्पसंख्याक ईदगाह मैदान संरक्षित मेहंदीसाठी आपण 10 लाख रुपये दिले. परशुराम बारावची वतीने आपण 10 लाख रुपये दिले. सर्व वाचून दाखवणार सर्वांनी वाचून दाखवलेले सर्वच कामं या ठिकाणी मंजूर झालेले. काय कामाची टेंडर प्रक्रिया झालेली काय कामांची उद्घाटन झाले आणि काय कामात सध्या प्रतीक्षेमध्ये आहेत निविदा प्रक्रियेच्या. अशा पद्धतीने आपल्या गावामध्ये 22 कोटी रुपयाची काम आपण मंजूर केले. आणि हा मोठा रस्ता या मोठ्या रस्त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 जुलै 2023 रोजी एकत्रित गव्हर्नमेंट बनल्यानंतर MSIDC मध्ये नवीन महामंडळ स्थापन केले गेले. त्याच्यामध्ये ग्रामीण रस्त्याला आपण निधी देणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पड्यातून अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणि आपण तुमच्या सर्वांचे नेते राजेश पाटील महानगरच्या मार्गदर्शन प्राप्त करत असताना हा रस्ता टाकायचा कुठला तर एक बेगमपूर किंवा तो भाग सोलापूरला जवळ जातो तो लगेचच्या भागाने वळला जातो. देवदास गाव कापते असेल कापीपूर असेल ही गावं सोलापूरच्या टचमध्ये त्याचा अजून इकडची सवय जरा कमी लागलेली परंतु सवय लावून घेण्याच्या उद्देशाने बेगमपूरवरनं मोहोळ आणि मोहोळ ते वायला हा रस्ता आपण एकत्रित घेतलेला. कारण सर्व भागामध्ये विकास होणं गरजेचं आहे. जर बालकांना करायला असं ते म्हटले असते ना नरखेडमधलं गेला नसता आपले माने शेतकऱ्याकडे जाऊ द्या आस्तीकडे जाऊ द्या तर तसं न करता या रस्त्याची रुंदी 7 मीटर आहे. वास्तविक पाहता हा रस्ता जास्तीत जास्त 5 ते 5.5 मीटर होणं गरजेचं आहे. परंतु उत्तर कॉन्ट्रॅक्ट आमदार भरायच्या अगोदर कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्यामुळे ते काम कशा पद्धतीने घेतलं गरजेचं आहे. तर तो रस्ता आपण 7 मीटर रुंदीने कॉन्क्रीट असेल 2 बाजूला 1.5 मीटरची साईड पट्टी असेल जवळजवळ 10 मीटर रुंदीचा रस्ता की आपल्या भागातून जाणार आहे. ऊसाची वाहतूक असेल किंवा इतर वाहतूक असेल 2 वाहनं
सरळ त्या पद्धतीने जातील, कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही अशा पद्धतीने आपण रस्त्याची निर्मिती केली आहे. आणि मोहोळवरून रस्त्याची रुंदी 10 मीटर कॉन्क्रीट रस्ता आणि दोन्ही बाजूकडे 13 मीटरचा रस्ता होत आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे रस्ते होणे गरजेचे आहे आणि ते रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. जर मात्र सवय लागली सोलापूर निघायला पुण्यामध्ये आपण 3 तासात पोहोचलं पाहिजे, सोलापूर निघायला सांगलीला 2 तास पोहोचलं पाहिजे. आपल्या ग्रामीण भागातील रस्त्यांना किंवा नागरिकांना का आणि सुविधा मिळून जाईल अशा उद्देशाने आपण रस्त्याची निर्मिती करत आहोत. सर्वात महत्त्वाचं याच्यापेक्षा एक विलंबित राहिलेला रस्ता म्हणजे पुरंदर पंढरपूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट बँकेतर्फे म्हणजे एडीबी बँकेतर्फे डिसेंबरच्या 2023च्या अधिवेशनामध्ये तुम्हाला काय लागतो एकच रस्ता मंजूर झाला. तो पुरंदर ते पंढरपूर रस्त्यासाठी 271 कोटी रुपये झालेले आपल्याला अजितदादा पवार साहेब मार्गदर्शनाखाली मंत्री सार्वजनिक बांधकाम यांच्या मुळे आपल्याला या मतदारसंघासाठी मिळू शकला. सोलापूर जिल्ह्यात 11 आमदार आहेत. 11 मतदारसंघामध्ये फक्त एडीबीचा एकच रस्ता आपला बसला आणि तो 350 कोटी रुपयाचा रस्ता बसला. निधी आणावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय, वेळ पण तिथं रडा तुम्ही जसा कधी कधी आंदोलन बोलता नाही हे करावंच लागतंय, याची गरज आहे, ही आपली माणसं आहे ती. तसंच आम्हाला सुद्धा बोलावं लागतं, बोलावं लागतं, माणसाला सांगावं लागतं की हा मतदारसंघ 30 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होता. आज 2023 पासून अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत तुम्हाला यावेच लागेल. जेव्हा आम्ही बोलतो त्या पद्धतीने ते इतक्यामध्ये बोललं जातं तेव्हा आपल्या सक्षमतेने म्हणून दिला सर्व मतदारसंघावरती अजितदादा पवारसाहेबांचे करती नजर म्हणजे कुठल्याही प्रकारचा एकही येळ शिल्लक नाही. कुठलाही येळ घ्या तुम्ही, अल्पसंख्याक विभाग घ्या, सामाजिक न्याय विभाग घ्या, भटक्या समाजाची तांडा योजना घ्या, 25-15 घ्या, 30-54 घ्या, 50-54 घ्या, तुम्हाला सांगतो डीपीडीसी सर्व हेड घ्या. सर्व हेडचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आलेला आहे. एडीबी असेल, एमएसआयडीसी असेल, तुम्हाला सांगतो त्याचं कारण एक अजितदादाचं लक्ष आणि अजितदादा अर्थमंत्री असल्या कारणाने नगरचं एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्याला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्याला निधी दिलेला आहे. तुम्हाला जो मोहोळ शहरामध्ये पावसामध्ये वाटण्यात बोलले, मोहोळ शहराला 15-15 दिवस पाणी मिळत होतं. कारण असं होतं की ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं. नगर परिषद झाल्यानंतर आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील मुलांच्या शिक्षणासाठी आपण शहरामध्ये राहून जातो, राहण्यासाठी जातो. त्या ठिकाणी जसं बाहेर पाण्याला मोहळा गेले तसेच इतर गावातील माणसं त्या ठिकाणी जातात. मग त्याच्या मुलांच्या शिक्षण दृष्टीने काही उपयोग लवकर जाता येईल. लोकसंख्या वाढली परंतु त्या पद्धतीने पाठीमागे 10-12 वर्षामध्ये त्या ठिकाणी सुविधा मिळत नव्हत्या. परंतु आपण मार्गाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादा लक्ष दिल्यानंतर तुम्हाला सांगतो नगर विकास विभागामार्फत आपण मोहोळ शहरासाठी 25 कोटीची योजना आणली. ती आष्टीमधून पाणी आपण उचलतोय आणि प्रत्यक्ष योजना चालू 30 किलोमीटरची वितरण व्यवस्था पूर्ण झाली. आष्टीवरनं माझ्या माहितीवर पेनूर पर्यंत मेन नलिकामध्ये सुद्धा काम झालेलं आहे. प्रत्यक्ष टाकीचं काम चालू झालेलं आहे आणि आजच म्हणजे 129 कोटी आणि 65 लाख रुपयाची योजना मोहोळच्या भूमी क्षेत्रासाठी मंजूर झाली. त्याची टेंडर प्रक्रिया झाली. ओपन होऊन त्या नगर विकास विभागाने त्या टेंडरला मंजुरी आजच दिली. त्यामुळे येणाऱ्या 8 ते 7 ते 5 ते 6 दिवसामध्ये त्या टेंडरची वर्क ऑर्डर होऊन जाईल आणि येणाऱ्या अजितदादाच्या दौऱ्यामध्ये आपण त्या कामाचा भूमिपूजन सुद्धा करणार आहोत. फक्त बोलमध्ये आणले सुद्धा आपण नगरपंचायत केल्यानंतर त्या ठिकाणी नियमनिबंधक ऑफिस केलं, आंतरिक रस्ते केले, ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी बोलवलं, टेंडर झालेलं आहे. येणाऱ्या कालावधी त्याच कामगार आणि 5 वाड्यांसाठी आपण आष्टीमधून पाणीपट्टी मंजूर केली आणि 79 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी आपण मंजूर केली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात अजितदादांच्या हस्ते होईल. आपण सर्व दृष्टीने म्हणजे पाण्याची योजना, रस्त्याची योजना, गटरीची योजना असतील, सभा मंडप असतील, आंतरिक रस्ते असतील, सर्व कामं करण्याचा आपण प्रयत्न तुमच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा आपण काय केलेलं आहे. तुम्हाला सांगतो काम करणं हे आपल्या रक्तात लागतं, आशीर्वाद देणं ही मालकाच्या रक्तात आहे. तुम्ही पहिल्या गावामध्ये वस्त्यावर जाणारे किंवा या वाडीवर त्या वाडीवर जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याला पहिल्यांदा नंबर टाकून घेण्याची प्रक्रिया पार पाडा. कारण पालक रस्त्याला किंवा शेताच्या रस्त्याला शासनाचा निधी मिळत नाही. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला आता कालावधी पहिले कालावधी त्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक रस्त्याला नंबर टाकणं गरजेचं आहे. नंबर टाकल्यानंतर फक्त भरून टाकल्यापेक्षा आम्ही डायरेक्ट आपण रस्त्याच्या आपण वरती पोहोचतो.
आपल्याकडे एवढी रस्त्याची कामं झाली की पुढच्या 25 वर्षाला कामं पुरतावं लागणार आहेत. म्हणून तुम्हाला आजच मी सांगतो की पुढचा विचार करणारे आम्ही आमदार आहोत, पुढचा विचार करणारे भाऊसाहेब आहेत, कारण पुढच्या वर्षी काय कामं करणं हे गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आता सर्व गावांनी प्रत्येकाने आता इथं सौंदर्यच आहे, तालुक्यातील सर्व गावातील नेते मंडळींनी कच्चे रस्ते किंवा वस्तीचे रस्ते असतील किंवा फार मोठे रस्ते असतील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी दूरपावलं भाग घ्यावं. 5-5 फूट 6-6 फूट रस्ता दोन्ही बाजूला दिला मग काही होत नाही. तुम्हाला सांगतो त्या जमिनीची किंमत वाढती. उदाहरणार्थ पावसाळ्यात जायचं म्हटलं किंवा चिखलातून चालत जावं लागतं, त्याच्यावेळी 4-5 फूट बांधाला रस्ता बांधाला जमीन आपली पडलेली असते. दोन्ही बाजू शेतकरी सहमती दिली आणि त्या जर पाणी रस्त्याचं दाखवित रूपांतर झालं तर किती आनंदात तुम्हाला सांगतो रस्ते होतील, ऊस बाहेर पडेल, इतर पिकं राहतील, आपल्या भगिनी आपल्या रानात त्यांना विजा होणार नाही, गवतात पाय टाकला चालवते, काही गोष्टी असतात. त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी माझी विनंती आहे, मी एक शेतकरी आहे, माझ्या शेतकऱ्याचा फरक आहे, माझा मुलगा शेती करणार आहे, त्या सर्वांनी 2 पावलं पाठीमागे घ्यावं आणि कुठल्याही प्रकारे रस्ता अडवायचा प्रयत्न करू नये. सर्वांनी सहमती द्यावी आणि येणाऱ्या कालावधीकडे आपण सर्व रस्त्यांची नोंदणी करून घ्यावी. याला रस्त्याला तुम्हाला भरून नाही, खडीकर नाही, डायरेक्ट आपल्या रस्त्याने आपण तेव्हा करू. तुम्हाला सांगतो कारण बोलतो ते आपण करतो ते अलीकडच्या कालावधीत तुम्ही बघत आहात. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.